तर हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th बायोलॉजीमधील इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या टॉपिकमधील प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस हा सब टॉपिक पाहणार आहोत. अनेक स्टुडंट्सना हा टॉपिक थोडा हार्ड जातो, परंतु आज आपण सिंपल आणि इझी ट्रिकने हा टॉपिक कसा पाठ करायचा हे पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन. सर्वप्रथम हा संपूर्ण पार्ट आपण थेरॉटिकली पाहणार आहोत आणि त्यानंतर हा पार्ट आपण ट्रिकने कसा लक्षात ठेवायचा हे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता आपण, इथे आहे फ्रूट, नंतर आहे मायक्रोब, त्यानंतर आहे रोल ऑफ मायक्रोब आणि त्यानंतर नेम ऑफ बेवरेजेस. म्हणजेच कुठल्याही फ्रूटवर कुठला मायक्रोब कसा ॲक्ट होतो, तो ॲक्ट झाल्यानंतर तो आपलं काम कशा पद्धतीने करतो आणि ते काम केल्यानंतर त्यापासून आपल्याला कुठलं बेवरेज भेटतं हे या ठिकाणी आपल्याला या चार्टमध्ये दाखवलेलं आहे. तर सर्वप्रथम बेवरेज म्हणजे काय? तर बेवरेज म्हणजे वॉटर सोडून असं कुठलंही ड्रिंक ज्याचा ह्युमन बिंग कन्झम्पशनसाठी वापर करतो. त्यामध्ये मग थम्सअप आणि स्प्राईटसारखे सॉफ्ट ड्रिंकसुद्धा येतात आणि वाईन, बिअर, बिस्कीसारखे हार्ड ड्रिंकसुद्धा येतात. तर पाहूया संपूर्ण थेरॉटिकली. तर या ठिकाणी आहे फ्रूट, कॉफिया अरेबिका नावाचं. त्यावर लॅक्टोबॅसिलस ब्रेविस नावाचा मायक्रोब ॲक्ट होतो आणि तो ॲक्ट झाल्यानंतर सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट म्हणजे फ्रूटपासून सीड वेगळं करतो आणि त्यापासून आपल्याला कॉफी नावाचं बेवरेज भेटतं, जे की ह्युमन बीग डेली लाईफमध्ये कन्झम्पशनसाठी त्याचा उपयोग करतो. नंतर आहे थिओब्रोमा काकाओ. हा पपईसारखा एक फ्रूट असतो आणि त्यामध्ये कॉफीसारख्या सीड्स असतात. हे फक्त तुम्ही थोड्या वेळासाठी इमॅजिन करा, ज्याचा उपयोग आपल्याला समोर ट्रिकने हा पार्ट कसा लक्षात ठेवायचा यासाठी होणार आहे. तर थिओब्रोमा काकाओवर कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचाया आणि सॅक्रोमायसिस हे 4 मायक्रोब ॲक्ट होतात. ते मायक्रोबसुद्धा सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट म्हणजे फ्रूटपासून सीड्स वेगळं करण्याचं काम करतात आणि त्यापासून आपल्याला कोकोआ नावाचं जे काही बेवरेज भेटतं. नंबर 3 आहे या ठिकाणी ग्रेप्स. ग्रेप्सवर सॅक्रोमायसिस सर्व्हिसी नावाचा मायक्रोब ॲक्ट होतो. तो मायक्रोब फर्मेंटेशन ऑफ ज्यूस म्हणजे त्याचं काम या अशा पद्धतीने करतो आणि त्यापासून आपल्याला वाईन नावाचं बेवरेज भेटतं. नंबर 4 आहे ॲपल. ॲपलवर देखील सॅक्रोमायसिस सर्व्हिसी नावाचा मायक्रोब ॲक्ट होतो. तो मायक्रोब देखील फर्मेंटेशन ऑफ ज्यूस म्हणजे ज्यूस बनवण्याची प्रोसेस करतो आणि त्यापासून आपल्याला सायडर नावाचं जे काही बेवरेज भेटतं. तर या ठिकाणी आपण हा संपूर्ण पार्ट आता थेरॉटिकली पाहिला आहे. तर हा संपूर्ण पार्ट आता ट्रिकने कसा लक्षात ठेवायचा हे पाहूयात. तर या ठिकाणी आहे कॅफिया अरेबिका आणि इथे आहे कॉफी. तर कॅफिया अरेबिका या फ्रूटपासून आपल्याला कॉफी नावाचं बेवरेज भेटतं. दोन्हीही जे काही शब्द आहेत त्यांचे सर्वप्रथम जे काही लेटर आहेत ते सीने सुरू होत आहेत. तर ह्या दोन्ही सी आणि सीपासून आपण कॅफिया अरेबिका आणि कॉफी हे लक्षात ठेवू शकतो. नंतर ह्या कॅफिया अरेबिका या फ्रूटवर लॅक्टोबॅसिलस ब्रॅव्हिस नावाचा जो काही मायक्रोब ॲक्ट होतो. आता लॅक्टोबॅसिलस ब्रॅव्हिस कॅफिया अरेबिकासाठी कसं लक्षात ठेवायचं? तर कॅफिया अरेबिकापासून आपल्याला कॉफी नावाचं बेवरेज भेटतं आणि कॉफी बनवण्यासाठी आपल्याला मिल्क हे फार एसेन्शियल असतं आणि पुढे मिल्कला आपल्याला योगर्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला लॅक्टोबॅसिलस नावाचा मायक्रोब देखील फार एसेन्शियल असतो. तर मग यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की कॉफी या बेवरेजसाठी लॅक्टोबॅसिलस ब्रेविस नावाचा मायक्रोब ॲक्ट होतो. नंबर 2 थिओब्रोमा कोकाओ. तर मी सर्वप्रथम आधी तुम्हाला सांगितलं होतं की हा थिओब्रोमा काकाओ हा पपईसारखा एक फ्रूट आहे आणि त्यामध्ये कॉफीसारख्या सीड्स असतात. तर हे इमॅजिन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सीड्स असतात असं मी सांगितल्यानंतर आपण सेपरेटिंग सीड्स फ्रॉम फ्रूट हे लक्षात ठेवू शकतो, कारण त्यामध्ये सीड्स असतात आणि यामध्ये देखील सीड्स असं लिहिलेलं आहे. यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो. आणि काकाओ आणि कोकोआ हे दोन्ही शब्द ऐकायला थोडेसे सारखे वाटत आहेत. यावरून आपण ते लक्षात ठेवू शकतो की थिओब्रोमा काकाओसाठी कोकोआ हे बेवरेज त्यापासून तयार होतं. आणि आता यावर ॲक्ट होणारे जे काही मायक्रोब आहेत ते आहेत कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचाया आणि सॅक्रोमायसिस हे 4 मायक्रोब आहेत. हे पाठ करणं थोडं अवघड जातं. तर हे ट्रिकनं कसं पाठ करायचं तर आपण या ठिकाणी पाहूयात. तर HCP या ट्रिकने आपण ते मायक्रोब पाठ करू शकतो. HCP म्हणजे काय? तर HCP ही इंटेरियर डिझाईनची फार मोठी कंपनी आहे. अनेक जणांना हे माहीत असेल किंवा अनेक जणांना ते माहीतसुद्धा नसेल. तर HCP, Hवरून हॅन्सेन्युला, Cवरून कॅन्डिडा आणि Pवरून पिचाया. तर मग या सॅक्रोमायसिसचं काय? तर सॅक्रोमायसिस हा इथेसुद्धा आणि इथेसुद्धा ह्या तिन्हीमध्ये कॉमन आहे. हे आपण या पद्धतीने
लक्षात ठेवू शकतो. म्हणजे लक्षात ठेवण्याची गरजच नाही, कारण पहिला सोडला तर दुसरा, तिसरा आणि चौथ्यामध्ये सॅक्रोमायसिस नावाचा जो काही मायक्रोब आहे तो आपलं काम करतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो तर आता नंबर 3 म्हणजे ग्रेप्सवर सॅक्रोमायसिस सर्व्हिसी नावाचा जो काही मायक्रोब आहे ॲक्ट होतो. त्यापासून तो फर्मेंटेशन ऑफ ज्यूस ही प्रोसेस करतो आणि त्यापासून आपल्याला वाईन नावाचं जे काही बेवरेज भेटतं. तर हे कसं लक्षात ठेवायचं, तर सॅक्रोमायसिस सर्व्हिसी हा जो काही मायक्रोब आहे तो ग्रेपवर सुद्धा ॲक्ट होतो आणि तोच मायक्रोब ॲपलवर सुद्धा ॲक्ट होतो. तर ह्या ह्या 4 बॉक्सेससाठी आपण GASC हे असं लक्षात ठेवू शकतो. G फॉर ग्रेप्स, A फॉर ॲपल आणि ह्या दोन्हीवर ॲक्ट होणारा सॅक्रोमायसिस सर्व्हिसी तो आपण SCने पाठ करू शकतो. तर ह्या दोन्हीवर जसा सॅक्रोमायसिस सर्व्हिसी ॲक्ट होतो तसंच ह्या दोन्हीवर तो सेम प्रोसेस करतो, म्हणजेच फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आणि इथे सुद्धा फर्मेंटेशन ऑफ ज्यूस. आता हे कसं लक्षात ठेवायचं, जर आपण ग्रेप्सला एक त्याच्या पार्टला जर हातात धरलं आणि प्रेस केलं तर त्यापासून आपल्याला ज्यूस भेटतो. प्रेस केल्यानंतर सेम ॲपलचा एखादा पीस आपण हातात घेतला आणि त्याला प्रेस केल्यानंतर त्यापासून देखील आपल्याला ज्यूस भेटतात. तर ग्रेप्स आणि ॲपलसाठी फर्मेंटेशन ऑफ ज्यूस आपण हे असं लक्षात ठेवू शकतो. तर आता ग्रेप्ससाठी वाईन बेवरेज तयार होतो त्यापासून, ते कसं लक्षात ठेवायचं, तर आपण अनेक जणांनी जे काय हॅपी न्यू इयरच्या वेळेस एक सेंटेन्स ऐकलं असेल, कदाचित कोणी ऐकलं असेल किंवा ऐकलंही नसेल, ते मी तुम्हाला सांगतो. ते सेंटेन्स म्हणजे अंगूर के दानों से बनती है बियर, ओ माय डिअर हॅपी न्यू इयर. तर ग्रेप्सला मराठी किंवा हिंदीमध्ये अंगूर म्हणतात. तर अंगूर के दानों से बनती है बियर. आता थोड्या वेळासाठी वाईन आणि बियर हे सेमच आहे असं आपण लक्षात ठेवू. टेक्निकली ते थोडं वेगळं असतात दोन्हीही, पण आपल्याला पाठ करण्यासाठी ते दोन्ही सेमच आहेत आपण असं लक्षात घेऊ. आणि अंगूरवरून मग आपण बियर म्हणजेच वाईन लक्षात ठेवू शकतो. ते सेंटेन्स आहे अंगूर के दानों से बनती है बियर, ओ माय डिअर हॅपी न्यू इयर. त्या सेंटेन्सवरून आपण लक्षात ठेवू शकतो की ग्रेपसाठी वाईन आहे. आणि आता नंबर 4 ॲपलसाठी सायडर आहे. हे कसं लक्षात ठेवू शकतो, तर ॲपल ही एक वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे जी की मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट गॅजेट बनवते. आपल्यापैकी अनेक जणांना ते माहीत असेल. तर ॲपल कंपनी म्हटल्यानंतर कंपनीचं C आणि Cवरून सायडर असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर आय होप आपल्याला हा संपूर्ण पार्ट ट्रिकने कसा लक्षात ठेवायचा हे समजलं असेल. थँक्यू व्हेरी मच.